आपण अशी एक कल्पना करूया. एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यातील तब्बल 23 वर्ष एकाच क्षेत्राला किंवा एकाच संस्थेला द्यावीत. 23 वर्ष म्हणजे एखाद्याच्या पूर्ण करिअरचा एक मोठा हिस्साच झाला. ती व्यक्ती आपले सर्वस्व पणाला लावते. पण शेवटी जेव्हा त्या संस्थेतून बाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात समाधानाऐवजी केवळ निराशा, हताशा आणि प्रचंड कटुता असते. पण जेव्हा ही व्यक्ती भारतीय क्रिकेटमधील एक अत्यंत परिचित आणि प्रतिष्ठित चेहरा असतो आणि ज्या संस्थेवर आरोप होत आहेत ती जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था असते, तेव्हा मात्र ही कोणतीही साधी गोष्ट राहत नाही. यामागे नक्कीच काहीतरी मोठं राजकारण असणार. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत ज्याने सध्या क्रिकेट विश्वात शांत तळ्यात मोठा दगड मारल्यासारखी खळबळ उडवून दिली आहे. आणि आजचा आपला मुख्य विषय आहे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची समालोचनातून निवृत्ती आणि त्यांनी BCCIवर केलेले अत्यंत गंभीर आरोप. आजच्या या चर्चेच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करणे मला अत्यंत गरजेचं वाटतं. आजचे आपले ध्येय कोणत्याही एका बाजूने उभे राहणे किंवा कोणालाही बरोबर व चूक ठरवणे हे अजिबात नाहीये. जी माहिती आणि जे विश्लेषण आपल्यासमोर आले आहे त्या आधारे या निवृत्तीमागील निराशा, त्यातून आलेले वर्णद्वेषासारखे अत्यंत गंभीर आरोप आणि BCCI सारख्या एका महाकाय संस्थेची बदलती कार्यपद्धती या सर्वांचे तटस्थपणे विश्लेषण करणे हे आपलं काम आहे. आणि हे खूप महत्वाचे आहे, कारण जेव्हा असे आरोप होतात तेव्हा अनेकदा मूळ मुद्दे बाजूला राहतात आणि केवळ भावनिक चर्चा सुरू होते. आपण लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्या प्रवासापासून सुरुवात करूया. भारतीय क्रिकेटला जवळून फॉलो करणाऱ्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हे नाव माहिती असेलच. अनेकांना ते त्यांच्या फिरकी गोलंदाजीसाठी आठवत असतील, पण आजच्या पिढीने त्यांना सर्वात जास्त पाहिले आणि ऐकले आहे ते त्यांच्या हातात असलेल्या माईकमुळे. खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द जितकी चर्चेत राहिली त्याहून अधिक काळ त्यांनी समालोचक म्हणून काम केले आहे. क्रिकेट ब्रॉडकास्टिंगच्या जगात त्यांची स्वतःची अशी एक ओळख प्रस्थापित झाली होती. पण मग अचानक त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या समालोचनातून निवृत्तीची घोषणा केली. आणि घोषणा करताना त्यांनी जे प्राथमिक कारण दिले ते खरोखरच विचार करायला लावणारे होते. त्यांनी म्हटलं की निवृत्ती घेण्याचं मुख्य कारण हे संधींचा अभाव आहे. म्हणजे सलग 23 वर्षे एकाच ठिकाणी काम करूनही त्यांना कधीही नाणेफेकीच्या वेळी म्हणजे टॉसच्या वेळी प्राधान्य दिले गेले नाही किंवा सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात त्यांना कधी पुढे केले गेले नाही. अच्छा, म्हणजे त्यांना कायम डावललं गेलं असं त्यांचं म्हणणं होतं. हो, नव्याने येणाऱ्या लोकांना खेळपट्टीचा अहवाल आणि प्रेझेंटेशनच्या संधी मिळत होत्या, पण त्यांच्यासारख्या अनुभवी माणसाकडे मात्र नेहमीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अर्थशास्त्र आणि त्याची अंतर्गत रचना समजून घेणं आवश्यक ठरते, कारण सामन्याचे समालोचन करणे आणि टॉस किंवा प्रेझेंटेशन सेरेमनी चालवणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. क्रिकेटच्या प्रक्षेपणात या विशिष्ट वेळांना खूप प्रीमियम किंवा उच्च दर्जाचे मानले जाते. पण सामान्य प्रेक्षकाला असं वाटू शकतं की कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून बोलणे आणि मैदानावर जाऊन टॉस करणे त्यात एवढा काय मोठा फरक आहे? दोन्हीकडे बोलायचेच तर असते ना. फरक खूप मोठा आहे. जेव्हा आपण खेळपट्टीचा अहवाल किंवा टॉस पाहतो तेव्हा तो सामन्याचा अगदी सुरुवातीचा क्षण असतो. सगळेजण मॅच सुरू होण्याची वाट बघत असतात आणि त्या क्षणी जो समालोचक मैदानावर असतो तो संपूर्ण ब्रॉडकास्टचा चेहरा बनतो. तो केवळ बोलत नसतो तर तो त्या सामन्याची प्रस्तावना बांधत असतो. म्हणजे ती एक प्रकारची प्राईम टाईम जागा असते तर. हो ना. आणि या व्यतिरिक्त प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये ब्रॉडकास्टरला प्रायोजकांची नावे घ्यायची असतात, मोठ्या ब्रँड्सचे प्रतिनिधी तिथे उभे असतात. अशावेळी तिथे असा चेहरा हवा असतो जो जागतिक स्तरावर ओळखला जाणारा असेल, ज्याचे सादरीकरण अत्यंत आकर्षक असेल. तिथे कोणाला संधी मिळते यावरून त्या समालोचकाचे ब्रॉडकास्टरच्या आणि बोर्डाच्या नजरेतील वजन ठरते. अगदी तसंच. चला हे जरा समजून घेऊया. विचार करूया, एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनियरने 23 वर्षे एका कंपनीत काम करावे. त्याला कोडिंगचा दांडगा अनुभव असावा, पण जेव्हा कंपनीच्या सर्वात मोठ्या क्लायंटसमोर प्रेझेंटेशन देण्याची वेळ येते तेव्हा अचानक बाहेरून आलेल्या एखाद्या नवीन स्मार्ट वाटणाऱ्या मॅनेजरला पुढे केले जाते. त्या जुन्या कर्मचाऱ्याची होणारी घुसमट कशी असेल? त्याला नक्कीच डावलले गेल्यासारखे वाटेल. पण इथे मला एका गोष्टीबद्दल तुम्हाला विचारायचं आहे. एका बाजूला ते म्हणतात की त्यांच्या वेळी दुर्लक्ष झाले,
पण दुसरीकडे त्यांनी तब्बल 23 वर्ष हे काम केले आहे. म्हणजे 23 वर्षे एखाद्या अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्रात टिकून राहणे आणि सातत्याने काम मिळणे हे खरंच पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे लक्षण म्हणता येईल का? मला तरी तसं वाटत नाही. 23 वर्ष सातत्याने काम मिळणे म्हणजे तुमच्या कौशल्यावर कोणालाही शंका नाही हे तर सिद्ध होतेच. पण इथे शिवरामकृष्णन यांनी त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेत वापरलेल्या एका विशिष्ट शब्दावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोणता शब्द? शिवरामकृष्णन यांनी असं म्हटलं आहे की त्यांच्याकडून बीसीसीआयच्या बाबतीत कोणताही लाळघोटेपणा किंवा वरिष्ठांची मर्जी राखण्याचा प्रकार होऊ शकला नाही. या विधानावर लक्ष दिल्यास आपल्याला केवळ संधी न मिळाल्याची हताशा दिसत नाही, तर एका प्रदीर्घ व्यावसायिक कटुतेची किनार दिसून येते. जर त्यांना वरिष्ठांची मर्जी राखताच येत नव्हती तर ते 2 दशके तिथे टिकले कसे? नुसत्या कौशल्याच्या जोरावर 2 दशके काढली असे म्हणायचे का? आणि जर तसं असेल तर अचानक आत्ताच हा लाळघोटेपणा न करता आल्याचा मुद्दा का उपस्थित झाला? यामागे बीसीसीआयच्या कार्यपद्धतीत गेल्या 2 दशकांमध्ये झालेला प्रचंड मोठा बदल कारणीभूत आहे. म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटी आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीला बीसीसीआयची कार्यपद्धत वेगळी होती. ती बऱ्याच अंशी एखाद्या जुन्या पद्धतीच्या संस्थेसारखी चालत असे. तिथे जुन्या ओळखी आणि कौशल्य यावर कामे मिळायची. पण आयपीएलच्या आगमनानंतर आणि ब्रॉडकास्टिंगचे हक्क हजारो कोटी रुपयांच्या घरात गेल्यानंतर बीसीसीआय ही केवळ एक क्रीडा संस्था राहिली नाही. ती एका महाकाय अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेल्या जागतिक कॉर्पोरेट कंपनीत रूपांतरित झाली. आणि आपल्याला माहितीच आहे की कॉर्पोरेट जगाचे नियम अत्यंत वेगळे आणि अनेकदा निर्दयी असतात. तिथे नुसते काम करून भागत नाही. कोणत्याही आधुनिक कॉर्पोरेट संस्थेप्रमाणे तिथे यशस्वी होण्यासाठी केवळ तुमचे कौशल्य पुरेसे नसते. योग्य वेळी योग्य ठिकाणी असणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभावशाली लोकांशी अत्यंत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे हे अत्यंत गरजेचे असते. ज्याला आपण आजकालच्या भाषेत नेटवर्किंग म्हणतो. नेटवर्किंग किंवा रिलेशनशिप मॅनेजमेंट. शिवरामकृष्णन ज्याला लाळघोटेपणा म्हणत आहेत ते कदाचित आजच्या कॉर्पोरेट भाषेत नेटवर्किंग असू शकते. जेव्हा तुम्ही अशा मोठ्या इकोसिस्टीममध्ये काम करता जिथे प्रत्येक निर्णयामागे कोट्यवधी रुपयांचं गणित असते, तिथे तुम्हाला निर्णय घेणाऱ्या लोकांच्या विश्वासातले असणं गरजेचे असते. जर तुम्ही त्यांच्या गोटात नसाल किंवा तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे खटके उडत असतील तर तुम्हाला नियमित काम मिळेल, पण प्रीमियम कामे मात्र दुसऱ्यांना दिली जातील. या सगळ्यात खरी धक्कादायक गोष्ट पुढेच घडली. तिथूनच या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. कारण ही केवळ संधी न मिळण्याची किंवा कॉर्पोरेट राजकारणाची साधी निराशा राहिली नाही. या गोष्टीने सोशल मीडियावरील एका संवादातून अतिशय गंभीर आणि गडद वळण घेतले. इथूनच त्या विश्लेषणाचा मुख्य गाभा सुरू होतो. आणि तिथेच या प्रकरणाला एक जागतिक स्तरावरील परिमाण मिळाले. कोणीही अपेक्षा केली नसेल. जेव्हा त्यांनी निवृत्तीची घोषणा केली तेव्हा साहजिकच एक्सवरील क्रिकेट चाहत्यांनी तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली. याच दरम्यान एका वापरकर्त्याने शिवरामकृष्णन यांना एक अतिशय थेट प्रश्न विचारला. त्या युजरने विचारले की तुमच्यासोबत होणारा हा दुजाभाव तुम्ही कृष्णवर्णीय असल्यामुळे होत आहे का? बापरे. हो. आणि केवळ प्रश्न विचारून तो थांबला नाही, तर त्याने आपल्या प्रश्नात ब्लॅक लाईव्हज मॅटर हा जागतिक स्तरावर गाजलेला हॅशटॅगही वापरला. ही एक अतिशय नाजूक आणि स्फोटक परिस्थिती होती. अशावेळी सार्वजनिक व्यक्ती सहसा सावधगिरी बाळगतात. पण शिवरामकृष्णन यांनी तसे केले नाही. त्यांनी या युजरला रिप्लाय देताना स्पष्टपणे लिहिले, होय, तुम्ही बरोबर आहात, हे वर्णद्वेषामुळेच आहे. आता याचा विचार करूया. जगातील सर्वात श्रीमंत, सर्वात शक्तिशाली क्रिकेट बोर्डावर एका माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूने थेट वर्णद्वेषाचा आरोप करणे ही अजिबात सामान्य घटना नाही. एका साध्या सोशल मीडियावरील प्रश्नोत्तराचे रूपांतर थेट रंगावरून होणाऱ्या भेदभावाच्या अत्यंत गंभीर आरोपात झाले. यातली एक सर्वात लक्षवेधी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. हा वर्णद्वेषाचा आरोप शिवरामकृष्णन यांनी स्वतःहून त्यांच्या मूळ घोषणेत केलेला नाही. पण जेव्हा एका चाहत्याने त्यांना वर्णद्वेषाबद्दल थेट प्रश्न विचारला आणि तो विशिष्ट हॅशटॅग वापरला, तेव्हा त्यांनी त्या बाह्य सूचनेला केवळ दुजोरा दिला. म्हणजे त्यांनी स्वतः हा मुद्दा आधी उपस्थित केला नाही, तर समोरून आलेल्या एका सिद्धांताला त्यांनी केवळ सहमती दर्शवली. अनेकदा माणूस निराश असतो तेव्हा त्याला स्वतःच्या अपयशासाठी किंवा डावलेले जाण्यासाठी एखादं मोठं कारण शोधण्याची मानवी प्रवृत्ती असते. समोरच्याने एक कारण दिले आणि त्यांनी ते स्वीकारले. असं असू शकतं का? तसं असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी एका प्रतिष्ठित माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूने आणि 23 वर्ष काम केलेल्या व्यक्तीने सार्वजनिक व्यासपीठावर अशा थेट वर्णद्वेषाच्या आरोपाला होय म्हणणे हे आपण हलक्यात घेऊ शकत नाही. तेही खरंय, तो आरोप खूपच मोठा आहे. समाज म्हणून आणि कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीचा विचार करता आपण अशा गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. वर्णद्वेष किंवा रंगावरून होणारा भेदभाव हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि कोणत्याही व्यावसायिक कार्यस्थळी त्याला अजिबात थारा नसावा. नक्कीच नाही. त्यामुळे जेव्हा BCCI सारख्या जागतिक स्तरावर महासत्ता असलेल्या संस्थेचं नाव याच्याशी जोडले जाते तेव्हा साहजिकच एक वादळ निर्माण होते. या आरोपाचं गांभीर्य खूप मोठे आहे. पण मग इथेच एका विश्लेषकाची भूमिका सुरू होते. हा आरोप अत्यंत गंभीर असला तरी उपलब्ध माहितीच्या आधारे आपल्याला नाण्याची दुसरी बाजूही तितक्याच तटस्थपणे पाहणे आवश्यक आहे. आपण फक्त एका ट्विटवर विसंबून राहून निष्कर्षावर पोहोचू शकत नाही. याच दुसऱ्या बाजूवर काही अतिशय भक्कम आणि विरोधाभासी उदाहरणे मांडली आहेत, जी या आरोपांमधील गुंतागुंत अधिक वाढवतात. जर खरोखरच BCCI सारख्या संस्थेत रंगावरून भेदभाव करणारी एखादी संस्थात्मक पद्धत असती तर ती इतर कोणाच्या तरी बाबतीतही दिसून यायला हवी होती. त्या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातील काही अत्यंत ठळक नावे घेण्यात आली आहेत. जसे की आपण आजच्या घडीला BCCIच्या अंतर्गत किंवा भारतात होणाऱ्या सामन्यांमध्ये काम करणाऱ्या इतर समालोचकांकडे पाहिले तर इयान बिशॉप, मायकल होल्डिंग आणि ब्रायन लारा यांसारखे वेस्ट इंडिजचे दिग्गज कृष्णवर्णीय समालोचक आपल्याला अत्यंत सक्रिय दिसतात. आणि ते केवळ समालोचन करत नाहीत तर ते अगदी त्याच प्रीमियम जागांवर काम करतात ज्याबद्दल शिवराम कृष्णन यांनी खंत व्यक्त केली आहे. तेच तर, हेच दिग्गज लोक खेळपट्टीचा अहवाल देतात, ते नाणेफेकीच्या वेळी थेट मैदानात उपस्थित असतात आणि सादरीकरण समारंभ सुद्धा अत्यंत लीला चालवतात. हो, आणि त्यांना कधीच डावललं गेल्याचं दिसलं नाही. म्हणजे ज्या गोष्टींची संधी शिवराम कृष्णन यांना मिळाली नाही अशी त्यांची तक्रार आहे, तीच संधी या आंतरराष्ट्रीय दिग्गजांना सातत्याने मिळत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या लोकांकडून BCCI किंवा इतर कोणत्याही क्रिकेट बोर्डवर असे वर्णद्वेषाचे कोणतेही आरोप कधी झालेले नाहीत. जर रंगावरून भेदभाव करण्याची खरोखरच काही अलिखित नियमावली असती तर इयान बिशप किंवा ब्रायन लारा यांना ते प्रीमियम स्पॉट कसे मिळाले असते? यामुळे शिवराम कृष्णन यांच्या आरोपांमधील हवा थोडी कमी होते. मला सांगा, आपण एका बाजूला लक्ष्मण शिवराम कृष्णन यांच्याबद्दल बोलत आहोत आणि दुसऱ्या बाजूला ब्रायन लारा, इयान बिशप किंवा मायकल होल्डिंग यांसारख्या जागतिक क्रिकेटमधील लेजेंड्सची उदाहरणे देत आहोत. ब्रायन लारा हे नाव नुसतं उच्चारलं तरी ब्रॉडकास्टिंग विश्वात एक वजन जाणवतं. या दोन स्तरांवरील व्यक्तींची तुलना करणे खरोखरच न्याय आहे का? लारा किंवा होल्डिंग यांचे जागतिक स्तरावरील वलय इतके मोठे आहे की त्यांच्यासोबत असा कोणताही भेदभाव करण्याची किंवा त्यांना दुय्यम वागणूक देण्याची कोणाची हिंमतच होणार नाही. जेव्हा तुम्ही ब्रायन लारा असता तेव्हा तुमचं कौशल्य आणि तुमचा चेहराच एवढा मोठा असतो की इतर गोष्टी गौण ठरतात. अगदी तेच मला म्हणायचंय. पण शिवराम कृष्णन यांच्या बाबतीत ते एक उत्तम समालोचक नक्कीच आहेत, पण जागतिक स्तरावर त्यांना लारा किंवा बिशप यांचे इतके स्टार व्हॅल्यू कदाचित प्राप्त झालेले नाही. कोल्ह्याला द्राक्षे आंबट. अच्छा, म्हणजे तुम्हाला जे हवे होते ते मिळाले नाही, वरिष्ठांशी जुळून घेता आले नाही, आणि जेव्हा तुम्ही सिस्टममधनं बाहेर पडता तेव्हा स्वतःच्या अपयशाचे खापर एखाद्या मोठ्या जागतिक समस्येवर फोडता. ही निव्वळ हताशा असू शकते. जेव्हा व्यक्तीला संस्थेत योग्य तो सन्मान मिळत नाही असे वाटते तेव्हा ती व्यक्ती एका प्रदीर्घ निराशेच्या गर्तेत जाते आणि अशावेळी स्वतःच्या व्यावसायिक मर्यादा मान्य करण्यापेक्षा संस्थेतील प्रणालीगत पूर्वग्रह किंवा वर्णद्वेष यांसारख्या कारणांचा आधार घेणं मानसिकदृष्ट्या सोपे असते. याला आपण या वर्णद्वेषाच्या आरोपांना सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. हा केवळ एका सोशल मीडियावरील संवादाचा भाग आहे. पण हे सिद्ध झालेलं नसले तरी याचा परिणाम मात्र नक्कीच मोठा झालाय. त्यांच्यासारख्या अनेक दशके भारतीय क्रिकेटशी जोडलेल्या अनुभवी व्यक्तीने जेव्हा असा जाहीर आरोप केला आहे तेव्हा साहजिकच संपूर्ण ब्रॉडकास्टिंग विश्वात एक मोठा भूकंप झालाय. त्याची दखल सर्वांनाच घ्यावी लागली. यामुळे BCCIच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या अंतर्गत राजकारणावर आणि समालोचकांच्या निवडीच्या पारदर्शकतेवर नक्कीच एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोणतीही महाकाय संस्था या अशा आरोपांकडे पूर्णपणे कानाडोळा करू शकत नाही. आज जरी हे आरोप एका वैयक्तिक निराशेचा भाग वाटत असले तरी ते एका अत्यंत महत्वाच्या समस्येकडे बोट दाखवतात की खऱ्या गुणवत्तेवर. तर मग या सगळ्या सखोल चर्चेचा अन्वयार्थ काय काढायचा? आपण आजच्या या विश्लेषणातून काय समजून घ्यायचंय? आपण पाहिले
की लक्ष्मण शिवरामन कृष्णन यांची तब्बल 23 वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द एका अत्यंत निराशाजनक आणि कटू वळणावर येऊन थांबली. त्यांना महत्वाच्या संधी न मिळाल्याची त्यांची खंत आणि त्याचवेळी आपण हेही समजून घेतले की इतर कृष्णवर्णीय आंतरराष्ट्रीय समालोचकांना अशा कोणत्याही भेदभावाचा सामना करावा लागलेला नाही, जे या आरोपांमधील गुंतागुंत अधिक वाढवते. तसेच जागतिक स्तरावरील वजन आणि स्टार पॉवर कशी काम करते हेही आपण पाहिले. हे सर्व एका विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा एका विशिष्ट क्रिकेट बोर्डाबद्दल वाटत असले तरी आजची ही चर्चा केवळ खेळापुरती मर्यादित नाही. आणि म्हणूनच अशा घटनांमधून आपण संस्थात्मक कार्यपद्धती आणि वैयक्तिक महत्वाकांक्षा यांच्यातील संघर्षाला अधिक प्रगल्भतेने समजून घेणे आवश्यक आहे. 2 दशके एका संस्थेत घालवलेली व्यक्ती या पूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा कौशल्य आणि प्रणालीगत पूर्वग्रह यांच्यात संघर्ष उभा राहतो तेव्हा सत्य अनेकदा या दोन्हींच्या कुठेतरी मध्येच लपलेलं असते. शेवटी विचार करण्यासारखी एकच गोष्ट उरते, जर 2 दशके निष्ठेने काम केलेल्या व्यक्तीला एखाद्या महाकाय संस्थेच्या कार्यपद्धतीमुळे इतके एकाकी आणि दुजाभाव झाल्यासारखे वाटत असेल तर अशा शक्तिशाली आणि मक्तेदारी असलेल्या संस्थांच्या अंतर्गत मूल्यमापनाची आणि काम वाटपाची प्रक्रिया खरोखर किती पारदर्शक असते. जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याचा वरिष्ठांबद्दलचा चुकीचा दृष्टिकोन आणि संस्थेमध्ये खोलवर रुजलेला एखादा अलिखित पूर्वग्रह एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा अशा परिस्थितीत खऱ्या अर्थाने जबाबदारी कोणाची निश्चित करायची. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.